विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी जीएसटी ऑफिसर गोपाळ पटेल. महाराष्ट्रभरातील पोलीस भरती, एमपीएससी, टीईटी सर्वच स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून मी अंकगणित या विषयातील काही संभाव्य आणि महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती देत आहे. पहा प्रश्न क्रमांक 48 वा. एका वर्तुळाकार बागेचा व्यास 42 मीटर आहे. त्या बागेभोवती 7 मीटर रुंदीचा रस्ता आहे. तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल? पहा, ही वर्तुळाकार बाग आहे. समजा या बागेचा व्यास 42 आहे म्हणजे ही त्रिज्या साहजिकच 21 असणार आणि या बागेभोवती 7 मीटर रुंदीचा हा रस्ता आहे. ही जी रस्त्याची रुंदी आहे ती 7 मीटर आहे. अर्थात तुम्हाला बागेभोवती असणाऱ्या या रस्त्याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करा. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग. ठीक आहे, मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग, त्रिज्या आहे 21 आणि 7 28, पाय 28 चा वर्ग मधून लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय त्रिज्येचा वर्ग, त्रिज्या आहे लहान वर्तुळाची 21, पाय 21 चा वर्ग. कॉमन पाय येतील कंसामध्ये 28 चा वर्ग वजा 21 चा वर्ग. पायची किंमत 22 सप्तमांश गुणिले आता 28 चा वर्ग वजा 21 चा वर्ग म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग स्वरूपात येणार असे. अशा वेळेस या दोन पदांची एका कंसात बेरीज होते आणि एका कंसात वजाबाकी होते म्हणजे 28 आणि 21 यांची बेरीज 49 होईल गुणिले 28 वजा 21 यांची वजाबाकी 7. भाग द्या 7 के 7, 7 के 7, 22 गुणिले 49 होतील. 22 9 98 8 चला 19 22 88 19 107 म्हणजे 1078 चौरस मीटर हे त्या रस्त्याचं क्षेत्रफळ असेल. पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना अंकगणित विषयाची परिपूर्ण तयारी करायची आहे त्यांनी द टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमी हे ऍप इन्स्टॉल करून घ्या आणि त्यातील अंकगणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग जॉईन करा. तुमची संपूर्ण तयारी होऊन जाईल. धन्यवाद.